गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रणवती निंबोरकर या मोठ्या मताने निवडून आलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीयदृष्ट्या गडचिरोलीची निवडणूक खूप महत्त्वाची होती, कारण यांच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोली पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीर सभा घेतली होती। त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष होतं। पूर्व विदर्भातली ही लक्षवेधी निवडणूक होती। काय म्हणाल तुम्ही, ही जीवनातली पहिली निवडणूक आहे आणि आज मिळालेलं यश त्याकडे कसं पाहता तुम्ही? याचं श्रेय मी सर्वप्रथम माझ्या गडचिरोलीकरच्या नागरिकांना देणार आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, कारण मी एक नवीन नेतृत्व म्हणून यावेळी उभी राहिली होती आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलं, मला प्रेम दिलं, मला आशीर्वाद दिलं आणि आज मला नगराध्यक्षपदी त्या लोकांनी स्वीकार केलं। याचं मी मनापासून धन्यवाद करते। मी खूप खूप आभारी आहे आणि आता हेच प्रेम माझी एक ताकद बनणार आहे या 5 वर्षात या गडचिरोली शहराचा विकास करण्यासाठी आणि माझ्या जनतेची मी सेवा करण्यासाठी ही माझ्यासाठी एक ताकद आहे आणि ताकदीनेच मला आता सगळं कामे करायची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः तुमच्या प्रचारासाठी आले होते, जाहीर सभा घेतली होती आणि त्यांनी मतदारांना एक विकासाचं आश्वासन दिलं होतं। त्यांच्या नेतृत्वात काम करत असताना तुमच्या मनात काय संकल्पना आहे गडचिरोली शहराच्या विकासाच्या संदर्भात? फडणवीस साहेबांचं येणं हे माझ्यासाठी एक नक्कीच म्हणजे एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ठरलेला आहे आणि त्याचा भरपूरसा बेनिफिट मला झालेला आहे। आणि जसं सांगितल्याप्रमाणे फडणवीस साहेबांनी सांगितलेल्याप्रमाणे की भारतीय जनता पार्टी जेव्हा आश्वासन देते काही पण ते सगळे आश्वासन ते पूर्ण देखील करते। ते कुठल्या दुसऱ्या पक्षावर टीका टिप्पणी करण्यात वेळ घालवत नाही, तर ते फक्त लक्ष देतात ते आपल्या कामावर। आणि जसं फडणवीस साहेबांनी सांगितले आहे, आपल्या गडचिरोली शहरात आपल्या गडचिरोली जिल्ह्यात भरपूरसे न्यू प्रोजेक्ट्स आता येणार आहेत। त्याचबरोबर जसं आता नळाची जे आहे येणार आहे 130 कोटी रुपयाची मंजुरी फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। म्हणजे प्रत्येक घरात आता नळ आणि स्वच्छ जल हा पोचणार आहे। त्याचबरोबरीत आपल्या गडचिरोली शहरात एअरपोर्ट बनणार आहे, रेल्वे स्टेशन होणार आहे आणि गडचिरोली जिल्हा हा स्टील हब म्हणून समोर ओळखला जाणार आहे आणि त्यामुळे आपल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या लोकांना रोजगार पण प्राप्त झालेला आहे। तशा भरपूरशा गोष्टी जे आश्वासन देतात ते भाजप सरकार हे करून दाखवते। सबका साथ सबका विकास, त्याच्यामुळे विजय हा निश्चितच होता आणि केंद्रामध्ये आपली भाजप सरकार, राज्यात भाजप सरकार, आता गडचिरोली जिल्ह्यातही आता भाजपची सरकार, तर विजय हा निश्चितच आणि विकासही हा निश्चित। केंद्रात, राज्यात आणि गडचिरोली भाजपचं सरकार, तुमच्या नजरेत सगळ्यात महत्त्वाचा कुठला प्रश्न आहे जो या शहरासाठी प्राधान्याने तुम्ही ते करण्यासाठी प्रयत्न कराल? सर्वात जो प्राधान्य आहे, प्रत्येक घरात मला असं वाटतं की स्वच्छ पाणी पोचला पाहिजे आणि तेच आता पहिले प्राधान्य आपण त्याला देऊ। आणि भरपूरशा प्रभागात रस्ते झाले, मागे भाजपची सत्ता असल्यामुळे प्रत्येक प्रभागात सिमेंट रस्ते पण झालेले आहे, भरपूर प्रभागात उड्डाणे पण झालेले आहे। पण 4 वर्षापूर्वी काही म्हणजे निवडणुकी झाले नाही असल्यामुळे विकास कामे थोडी उरलेली आहे आणि आता तेच छोटे मोठे जे कामे आहेत ते आपल्याला करायचे आहे आणि न्यू प्रोजेक्ट्स जे मोठे आहेत ते तर आता येतच आहे आणि ते पूर्ण होणार। विकासाचं एक नवं व्रत घेत असल्याचं प्रणवती निंबोरकर यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे ही जी राजकीय वाटचाल त्यांची नवीन सुरू झाली आहे त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। भविष्यात त्यांच्या माध्यमातून या शहराच्या विकासासाठी नेमकं काय होईल? महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।